राजवीर ठाकूर खूप वेगाने आत आला होता. समोरच डायनिंग एरियामध्ये त्याने एक नजर टाकली, जिथे मुली मुलाखतीसाठी सोफ्यावर बसलेल्या होत्या. त्या सगळ्या मुली एकापेक्षा एक सुंदर आणि फॅशनेबल होत्या, कारण राजवीर ठाकूरच्या पर्सनल सेक्रेटरीसाठी निवड होणार होती आणि त्या तशाच तयारीने आल्या होत्या. घट्ट आणि लहान कपड्यांमध्ये त्यांची सुंदरता झळकत होती. त्यांना पाहून राजवीरच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मितरेषा आली. तो एक अतिशय अय्याश उद्योगपती होता. त्याचे वय साधारणपणे 31-32 वर्षाचे होते. त्याने स्पष्ट सांगितले होते की त्याला पर्सनल सेक्रेटरीसाठी अशा मुलीची गरज आहे जी त्याच्या इच्छेनुसार काम करू शकेल. सध्या एक नजर त्या सुंदर मुलींकडे टाकत तो आपल्या ऑफिसमध्ये जाऊन बसला. मुलाखतीसाठी मुली एक एक करून आत जात होत्या. अनुभवापेक्षा त्यांच्या सुंदरतेवर जास्त लक्ष दिले जात होते. त्या मुली त्यांच्या अदा दाखवत होत्या, पण राजवीरला सुंदरतेसह हुशार मुलगी हवी होती, जी त्याच्या कामाचे महत्त्व समजून घेईल. आतापर्यंत सगळ्या मुलींच्या मुलाखती झाल्या होत्या. आता एक शेवटची मुलगी राहिली होती, जी थोडी उशिरा पोहोचली होती. रिसेप्शनिस्टने सांगितले, साहेब, अजून एक मुलगी आहे. त्यावर राजवीर म्हणाला, पण वेळ संपली आहे. जी मुलगी मुलाखतीला वेळेवर पोहोचू शकत नाही, ती कामावर वेळ पाडेल याची खात्री काय? रिसेप्शनिस्ट म्हणाला, सर, ती मुलगी खूपच गरजू आहे. त्या मुलीच्या प्रवेशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने साधा सलवार सूट घातला होता, अंगभर झाकलेला मोठा गुलाबी दुपट्टा घेतलेला. तिच्या सादगीने तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. तिच्या डोळ्यात निरागसता होती आणि चेहऱ्यावर केवळ नोकरीची अपेक्षा झळकत होती. तिच्या चेहऱ्यावर कुठल्याही मेकअप नव्हता. अगदी ओठांवर लिपस्टिकही नव्हती. गरजेच्या भावनेने भारावलेली ती मुलगी साच्यात बसत नव्हती. पण तिचे सौंदर्य पाहून राजवीर चकित झाला. ती उंच बांध्याची गोऱ्या वर्णाची मुलगी होती. लिपस्टिक शिवायही तिचे ओठ गुलाबी भासत होते. तिच्या गालांवर एक लांबसर झुरप होती. ती थोडीशी घाबरलेली दिसत होती. राजवीरच्या लक्षात आलं की ती अनुभवहीन आहे आणि कदाचित काही कारणामुळे नोकरीसाठी आली आहे. अशा मुली नेहमीच राजवीरचे लक्ष बनत असत. ती मुलगी साधी होती, पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळे होते. तिच्या हातात असलेल्या कागदपत्रांकडे नजर टाकताच राजवीर चकित झाला. आतापर्यंत आलेल्या मुलींपेक्षा तिचे शिक्षण खूप चांगले होते. तिने शिष्यवृत्तीच्या आधारे MBA पूर्ण केले होते. राजवीरने काही विचार करून तिचे केलेले स्कोर चेक केले, जे तिने खूप चांगल्या मार्क्समध्ये मिळवले होते. त्याने तिला काही प्रश्न विचारले, ज्याची तिने अचूक उत्तर दिली. सामान्यतः राजवीर मुलाखतीच्या दिवशी कोणालाही नोकरीवर ठेवत नसे. मात्र मधूची फाईल परत करताना तो म्हणाला, तुम्ही रिसेप्शनवर जा, मी कॉल करून कळवतो. उद्यापासून कामावर येऊ शकता. हे ऐकून मधूला विश्वासच बसला नाही. तिला नोकरीची अशी अपेक्षाच नव्हती. मधूच्या वडिलांचा मृत्यू 2 महिन्यांपूर्वीच झाला होता. वडील जिवंत असताना घर चालवणे सोपे होते, पण त्यांच्या मृत्यूनंतर मधूला नोकरीसाठी बाहेर पडावे लागले. तिने स्वतःला परिस्थितीतून उभे केले होते, पण ती खूप घाबरलेली होती. ही तिची पहिलीच जागा होती जिथे ती नोकरीसाठी आली होती. तिला वाटले होते की इतर मुलींप्रमाणे तिलाही नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. पण राजवीरने तिच्या पहिल्या मुलाखतीतच नोकरी देऊ केली होती. मधू खूप आनंदी होती आणि तिला विश्वास बसत नव्हता की एवढी मोठी ऑफर तिला इतक्या सहज मिळाली होती. दुसऱ्या दिवशी ती तीच साधा सूट घालून ऑफिसला आली. राजवीरने तिला ऑफिसच्या रूममध्ये बोलावले. तो म्हणाला, मॅडम मधू, समोर बसा. ती खुर्चीवर बसली. खूप खुश होती. राजवीर म्हणाला, तुम्हाला या ॲग्रीमेंटवर साईन करावे लागेल. तुम्ही ऑफिसच्या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. मधू म्हणाली, मी एकदा हे वाचू का? तो म्हणाला, काय म्हणजे? तुम्ही नोकरी घेताना नियम आणि अटी वाचल्या नाहीत का? मला तुम्ही वाचण्या इतका वेळ नाही. साईन करा किंवा तुम्ही इथून जाऊ शकता. मधू जर गरजू नसते
तर ती त्याच्या या उद्धटपणाने तिथून निघून गेली असती. पण तिने खोल श्वास घेतला आणि साईन केले. तिला माहीत नव्हते की राजवीरच्या चेहऱ्यावर एक कपटी स्मित होते. मध्यमवर्गीय मुलीने मजबुरीशी खेळणं राजवीरची जुनी सवय होती. मधूने नोकरी सुरू केली आणि 1 महिन्याचा कालावधी झाला. एके दिवशी राजवीर ऑफिसमध्ये आला. त्याने मधूला तिच्या कॅबिनमध्ये बोलावलं. पहिलं ती लॅपटॉपवर काही फायली चेक करत होती. तिने नेहमीप्रमाणेच साधा सूट घातला होता. राजवीर तिच्या जवळ गेला आणि तिच्या डोक्यापासून पायापर्यंत नजर टाकली. तिचे सौंदर्य पाहून तो वारंवार आपले मन आवळण्याचा प्रयत्न करत होता. त्याने म्हटलं, मधू, माझ्या ऑफिसमध्ये या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. मधू ऑफिसच्या रूममध्ये गेली. तो रिव्हॉल्विंग चेअरवर बसला होता. सिगरेट पेटवत होता. तो म्हणाला, मधू, तुम्हाला माहीत आहे का मी तुम्हाला कशा पद्धतीने अपॉइंट केलं आहे? तुम्ही माझ्या पर्सनल सेक्रेटरी म्हणून कामावर आहात हे विसरलात का? मधू घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. त्याने सिगरेटची राख ट्रेमध्ये झटकली आणि धूर तिच्या चेहऱ्यावर फुंकली. हे पाहून मधूचा चेहरा संतापाने लाल झाला. ती त्याला म्हणाली, सर, मी तुमची गोष्ट समजली नाही. तो म्हणाला, तुम्हाला हिंदी येत नाही का? बघा, मी तुम्हाला सरळ हिंदीमध्ये सांगतोय, तुमचा पेहराव ऑफिससाठी अजिबात योग्य नाही. मधूच्या हुलियावर टीका करत त्याने तिला सांगितलं की तिच्या कपड्यांची शैली ऑफिसच्या इतर मुलींप्रमाणे असावी. त्याने ब्लँक चेक पुढे करत म्हटलं, या चेकमध्ये तुमची हवी तेवढी रक्कम लिहा आणि तुमच्यासाठी शॉपिंग करा. उद्यापासून मला तुम्ही योग्य पोशाखात दिसायला हव्यात. मधूला त्याच्या या बोलण्याने धक्का बसला. ती अजूनही विचार करत होती की राजवीर खरंच असा व्यक्ती आहे. राजवीरने मधूला चेक देताना म्हटलं, हे तुमच्याकडे ठेवा. मधूला या गोष्टीमुळे स्वतःचा अपमान वाटला. तिने उत्तर दिले, सर, मला उपकाराची गरज नाही, मी स्वतःच व्यवस्थापन करू शकते. तिने तो चेक त्याच्या टेबलवर ठेवला आणि ऑफिसच्या बाहेर निघून गेली. तिला माहीत होते की तिथल्या इतर कर्मचारी कसे कपडे घालतात, पण तिला स्वतःकडे तसे कपडे मान्य नव्हते. ती आपल्या कॅबिनमध्ये जाऊन बसली. डोकं धरून विचार करत होती. तिला काही समजत नव्हते की पुढे काय करावं. सुरुवातीला खूप सहज वाटलेली ही नोकरी आता तिच्यासाठी डोकेदुखी बनत होती. पण नोकरी सोडणे शक्य नव्हते, कारण दुसरी नोकरी पटकन मिळणे कठीण होतं. म्हणून तिने ठरवले की दुसरी नोकरी मिळेपर्यंत तिला राजवीरच्या काही गोष्टी ऐकून घ्याव्या लागतील. दुसऱ्या दिवशी राजवीरने तिला आपल्या ऑफिसमध्ये बोलावले आणि म्हटले, तुम्हाला माझ्यासोबत एका मीटिंगला यायचं आहे. फक्त 10 मिनिटात आपण निघणार आहोत. मीटिंग एका रेस्टॉरंटमध्ये आहे. माझे क्लायंटही तिथे येणार आहेत. मला तुमच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. मधू म्हणाली, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. काही वेळातच ती राजवीरसोबत एका 5 स्टार हॉटेलमध्ये पोचली. सगळी तयारी आधीच केलेली होती. काही वेळाने राजवीरचे क्लायंटही आले. मीटिंग यशस्वी झाली, पण मधूवर त्यांची नजर सतत टिकून होती. मधू खूपच अस्वस्थ झाली होती आणि आपले हात मागे घेऊन बसली. राजवीरला कळून चुकले होते की तिला हे सगळं अजिबात आवडत नाही. मीटिंग संपल्यानंतर मधू रेस्टॉरंटमधून बाहेर पडली आणि म्हणाली, सर, मला घरी जायचं आहे, खूप वेळ झाला आहे. राजवीर म्हणाला, मी तुला सोडतो. ती म्हणाली, नाही थँक्यू, मला बसने प्रवास करायला आवडते. राजवीरने उत्तर दिलं, जशी तुमची इच्छा. पण राजवीरच्या क्लायंटने त्याला दबक्या आवाजात सांगितले होते की डील त्यामुळेच फायनल होईल जेव्हा मधू त्यांना खुश करेल. राजवीरला कळाले होते की मधू पटकन त्यांच्या सापळ्यात अडकायची मुलगी नाही. दुसऱ्या दिवशी मधू ऑफिसला आली तेव्हा राजवीरने तिला म्हटलं, तुझ्यामुळे माझी डील कॅन्सल झाली. माझे क्लायंट खूप नाराज आहेत. मधू म्हणाली, म्हणजे काय? कालपर्यंत त्यांना काही त्रास नव्हता. राजवीर म्हणाला, त्यांना अशा मुली आवडतात ज्या आकर्षकपणे वागत असतात. तुझ्यासारख्या साध्या मुली नाही. तुला सौंदर्य आहे, पण त्याचा उपयोग कसा करायचा हे तुला कळत नाही. हे ऐकून मधू चकित झाली. ती म्हणाली, मी त्यांच्याबरोबर खूप नम्रतेने बोलले. राजू म्हणाला, हे तुझा साधेपणा आहे, क्लायंटला आवडत नाही. उद्यापासून तुझे वागणे बदलले पाहिजे. मधूने पुन्हा आपला दुपट्टा व्यवस्थित केला, पण राजवीर पुढे येऊन तिच्या खांद्यावरचा दुपट्टा काढू टाकला आणि म्हणाला, अशीच राहा. त्याने तिच्या हातावर पकड घेतली
आणि केस मोकळे करायला सांगितले. मधू लगेचच त्याला मागे हटत म्हणाली, सर, कृपया माझ्या वैयक्तिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नका. मी इथे नोकरी करायला आले आहे, स्वतःला दाखवण्यासाठी नाही. राजवीरने तिला सुनावत म्हटलं, तुला आधीच याचा अंदाज असायला हवा होता. पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करताना बॉसला खुश ठेवणे गरजेचं असतं. जर तू मला खुश ठेवशील तर मी तुझ्या मदतीसाठी नेहमीच तयार असेन. राजवीरने तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला होता, पण मधूने त्याला रागाने पाहत म्हटलं, माझ्याशी शिष्टाचाराने बोला. मी एक साध्या घरातून आलेली आहे आणि एक स्वाभिमानी मुलगी आहे. मी अशा गोष्टी ऐकू शकत नाही आणि मला तुमची नोकरीही नको. मधूचे बोलणे ऐकून राजवीर हसू लागला आणि म्हणाला, तू ॲग्रीमेंटवर साईन करण्याआधी वाचले नाहीस का? 1 वर्ष पूर्ण होण्याआधी तू नोकरी सोडू शकत नाहीस. जर सोडायचे असेल तर 10 लाख रुपये भरावे लागतील. पैसे दे आणि इथून निघून जा. त्याने खांदे उडवत सांगितले की तो आधीच तिच्यावर बंधन घालून ठेवले होते. मधू म्हणाली, तुम्ही मला ॲग्रीमेंट वाचून दिले नाही. तो म्हणाला, मी प्रत्येक मुलींबरोबर असंच करतो. फक्त 1 मिनिट देतो. जर तुला साईन करायचे नव्हते तर साईन न करता निघून जाऊ शकली असतीस. साईन केल्याचा अर्थ म्हणजे तुला अटी मान्य आहेत. तो पुढे म्हणाला, ठीक आहे, चल, मी तुला पैसे वाढतो, मग काही अडचण नाही. मधूने घाबरत सांगितले, कृपया माझ्याशी अशा प्रकारे बोलू नका. राजवीरला समजले होते की ही मुलगी विकली जाणारी नाही. त्याने म्हटलं, ठीक आहे, जा, तुझ्याशी नंतर बोलतो. मधू घरी परत आली, पण ती खूपच अस्वस्थ होती. तिची आई मात्र तिची चिंता न करता घर खर्च सांगत होती. घर मालक ओरडत होता आणि म्हणत होता, 10व्या तारखेपर्यंत पैसे दिले नाही तर मी तुमचे सामान बाहेर फेकून देईल. आई म्हणाली, विजेचे बिल खूप जास्त आलंय. आपल्याकडे तर एक पंखाच चालतो आणि तुझा पगार किती आहे मला काही समजत नाही. ती पुढे म्हणाली, 15,000 भाडं, 10,000 विजेचे बिल आणि 5,000 माझ्या औषधांसाठी लागतात. मधू म्हणाली, आई, काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल. त्या रात्री मधू देवाजवळ प्रार्थना करत होती, कोणावरही अशी वेळ येऊ नये. दुसऱ्या दिवशी तिच्या मनात विचार आला, मी पोलीस ठाण्यात जाऊन सगळ्या अडचणी सांगते आणि त्यांचे मत घेतले पाहिजे. सकाळी उठून चहा न पिता ती पोलीस ठाण्यात गेली. तिथे तिला एक कॉन्स्टेबल दिसला, जो तिचा शाळेचा मित्र होता. त्याला पाहून ती खूप आनंदित झाली. कॉन्स्टेबलही तिला पाहून म्हणाला, मधू, तुला किती दिवसांनी पाहतोय. तू नोकरी करतेस की लग्न करून गृहिणी झालीस? मधू हसली आणि म्हणाली, असं काही नाही. माझे बाबा जिवंत असते तर कदाचित तुझं म्हणणं खरं झालं असतं, पण बाबांच्या निधनानंतर खूप अडचणी आल्या आहेत. तिने सगळी ऑफिसची परिस्थिती सांगितली आणि विचारलं, मी खूप अडचणीत आहे, आता काय करावं? कॉन्स्टेबल म्हणाला, तू साईन केल्यापूर्वी वाचायला हवं होतं. आता यात फार काही करू शकत नाही, पण सतर्क राहा. काही मदत लागली तर मला सांग. त्याने पुढे सांगितलं, ज्या माणसासाठी तू काम करतेस त्याच्या वरपर्यंत खूप प्रभाव आहे, त्यामुळे विशेष काही केलं जाऊ शकणार नाही. हे ऐकल्यानंतर मधू थेट ऑफिसला आली. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला गेली तेव्हा राजवीर खिडकीपाशी उभा राहून फोनवर बोलत होता. तो म्हणत होता, त्यांना लवकरच दुबईला पाठवतो, तू काळजी करू नकोस. हे ऐकून मधू घाबरली आणि चुपचाप परत आपल्या कॅबिनमध्ये जाऊन बसली. तिचे डोके धरून ती विचार करू लागली की पुढे काय करायचं. तिचा बॉस, जो इतका मोठा एक्सपोर्ट फॅक्टरी चालत होता, त्या कामाच्या आडून तो अजून कोणकोणते काम करत होता हे कधीच कोणाला समजले नव्हते. एकदा राजवीर ऑफिसला आला नव्हता. त्याची तब्येत काहीशी ठीक नव्हती. मधू त्याच्या ऑफिसच्या खोलीत फाईल ठेवण्यासाठी गेली होती. समोर ठेवलेल्या अल्बमवर तिची नजर गेली. तिने तो अल्बम उचलला आणि बघू लागली. त्यात काही कागदपत्र होती जी एका फाईलमध्ये ठेवलेली होती. ती फाईल उघडताच तिचे होश उडाले. तिला स्वप्नातही वाटले नव्हते की हा माणूस सभ्यतेचा मुखवटा घालून गुन्हेगारीच्या जगाचा बादशाह असेल. तिने पटकन आपला मोबाईल काढला आणि त्या फाईलमधील कागदपत्रांची तसेच अल्बमचे फोटो काढली. हे सर्व फोटो ती आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून कॉन्स्टेबल तन्वीरला पाठवून दिले. तिने तन्वीरला विनंती केली की जर माझा मोबाईल बंद झाला तर माझा शोध नक्की घ्या आणि या प्रकरणाचा सखोल तपास करा. राजवीर सलग 3 दिवस ऑफिसला आला नव्हता. मधूने बरेच काही आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले होते आणि
कॉन्स्टेबल तन्वीरला पाठवले होते. तिसऱ्या दिवशी रिसेप्शनवर उभ्या असलेल्या मुलीने मधूला हाक मारली आणि सांगितले, बॉसचा फोन आहे, ते तुम्हाला त्यांच्या घरी बोलावत आहेत. काही फाईल्स घेऊन जा. ड्रायव्हर खाली उभा आहे, तो तुम्हाला त्यांच्या घरी घेऊन जाईल. ते फाईल साईन करून तुम्हाला काही सांगतील, त्यानुसार तुम्ही मीटिंग कराल, कारण त्यांची तब्येत बरी नाही. मधूने ठरवले होते की ती राजवीरच्या तावडीतून सुटेल. तिला फक्त आपल्या इज्जतीची काळजी होती. तिला राजवीरसारख्या माणसाकडून ब्लॅकमेल होऊ इच्छित नव्हती. फाईल घेऊन ती ऑफिसच्या इमारतीतून खाली उतरली. खाली राजवीरची गाडी आणि ड्रायव्हर तिथे उभे होते. मधू गाडीच्या मागच्या सीटवर बसली, पण तिचे हृदय जोरजोराने धडधडत होते. तिने तन्वीरला एक मेसेज पाठवला होता. आजवर तिने असं काही केले नव्हते, पण राजवीरसारख्या माणसापासून सुटका मिळवण्यासाठी तिच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. ती हे सर्व माहिती पोलिसांपर्यंत पोहोचू इच्छित होती, जेणेकरून राजवीर पकडला जाईल आणि अनेक मुली वाईट गोष्टींपासून वाचतील. मात्र सध्या तरी तिला राजवीरचा विश्वास संपादन करणे आवश्यक होतं, म्हणून ती त्याच्या घरी जाण्यास तयार झाली. गाडी एका मोठ्या बंगल्याजवळ जाऊन थांबली. मधू बंगल्याचे वैभव पाहून थक्क झाली. गाडीचा हॉर्न ऐकून चौकीदाराने दार उघडले. गाडी पार्किंगमध्ये जाऊन थांबली. तिथे एका नोकराने येऊन गाडीचे दार उघडले. नोकर मधूला म्हणाला, या, मी तुम्हाला सरांच्या खोलीपर्यंत घेऊन जातो. मधूने हातात फाईल घट्ट धरली होती. बंगल्याच्या आत गेल्यावर तिला जाणवले की ती खूप सुंदर जागेत आली आहे. तिला अंगणात नेण्यात आले. अंगणातून आतल्या जिन्यापर्यंत पोचले. नोकर म्हणाला, येथून तुम्ही वर जा, समोरची खोलीच सरांची आहे. मधू म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत चला. नोकर म्हणाला, आम्हाला वर जाण्याची परवानगी नाही. मधू काही न बोलता वर गेली. जिना चढून समोरच्या खोलीत पोचली. तिथे राजवीर फाईलची मागणी करत होता. राजवीर म्हणाला, मी 2 दिवसांनी ऑफिसला येईन आणि याच शुक्रवारी मीटिंग आहे. त्या मीटिंगसाठी हे कपडे घालून ये. मी स्वतः तुझ्यासाठी हे खरेदी केले आहे. असं म्हणत त्याने बेडवर ठेवलेली शॉपिंग बॅग मधूकडे दिली. मधूने शॉपिंग बॅग उघडली तर त्यामध्ये अश्लील कपडे पाहून तिचा चेहरा लाजेने लाल झाला. ती रागाने उभी राहिली आणि शॉपिंग बॅग जोरात बेडवर फेकत म्हणाली, मी हे कधीच घालू शकत नाही आणि घालणारही नाही. राजू म्हणाला, पण जर तू नाकारलंस तर तुला मला 10 लाख रुपये द्यावे लागतील. ती म्हणाली, मी तुझे काहीच ऐकणार नाही. राजू म्हणाला, तुला कराराच्या अटींप्रमाणे वागणं भाग आहे. मधू म्हणाली, मी चांगल्या प्रकारे जाणून घेतले आहे की तू ऑफिसच्या आड कोणकोणते काम करतोस. मुलींना विकण्याचे काम करतोस. हे ऐकून राजवीरच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो म्हणाला, काय म्हणायचे आहे तुला? मधू म्हणाली, मी तुझ्या सगळ्या कृत्यांविषयी जाणून घेतले आहे आणि मी गप्प बसणार नाही. हे सगळं पोलिसांच्या ताब्यात देईन. घाई गडबडीत तिने सगळं सांगून टाकलं. हे ऐकून राजवीर संतापाने लालबुंद झाला आणि म्हणाला, जर तुला वाटत असेल की मी तुझ्या मागे लागावे नाही तर माझ्या विरोधात तोंड उघडू नकोस. मधू म्हणाली, सर्वप्रथम माझ्यासमोर कराराची कागदपत्र काढून टाक. सगळ्या मुलींना सोडून दे, तरच मी तुझ्या विरोधात गोळा केलेले पुरावे पोलिसांना देणार नाही. मी तुला शेवटची संधी देईल. स्वतःला सुधारण्यासाठी राजू म्हणाला, मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. मी ऑफिसला गेल्यावर तुझ्या डोळ्यांसमोर कागदपत्र फाडून टाकेन. हे ऐकून ती थोडी शांत झाली आणि थेट पोलीस ठाण्यात पोचली. तिथे ती खूप घाबरलेली होती. तन्वीरने तिला धीर दिला आणि म्हणाला, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. मधू म्हणाली, माझ्या आईला तुझ्या घरी ठेव. तन्वीर, मला खूप भीती वाटत आहे. कधीही काहीही होऊ शकतं. मधू आपल्या आईला घेऊन तन्वीरच्या घरी आली. पण दुसऱ्या दिवशी एक जोरात येणारी गाडी तिच्या जवळ येऊन थांबली आणि गाडीच्या मागच्या सीटचे दार उघडले आणि एका तरुणाने तिच्या हाताला पकडून गाडीच्या आत ओढले. तिच्या नाकावर एक रुमाल ठेवण्यात आला, ज्यात बेशुद्ध करणारी पावडर होती. काही वेळातच ती राजवीरच्या फ्लॅटमध्ये बेशुद्ध अवस्थेत होती. पण काही वेळातच राजवीरच्या संपूर्ण बंगल्याला पोलिसांनी वेढा घातला. राजवीर रंगे हात पकडला गेला. त्याला काही कळलंच नाही की नक्की काय झालं. मधूला रुग्णालयात नेण्यात आले आणि राजवीरला तुरुंगात टाकण्यात आले, कारण कॉन्स्टेबल तन्वीरने तिची खूप मदत केली होती. ती घरातून ऑफिसला निघाल्यावर तन्वीर आपल्या माणसांसह तिच्या मागोमाग गेला. तो राजवीरच्या बंगल्यापर्यंत पोचला आणि तेथून पोलिसांना कळवले. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंगल्यावर छापा टाकला.
राजूच्या सगळ्या कृत्यांसह तो रंगे हात पकडला गेला. त्याच्या ऑफिसही सील करण्यात आले होते. आतापर्यंत जितक्या मुलींना त्याने जबरदस्तीने वाईट गोष्टींमध्ये ओढले होते त्या सगळ्या मुलींचे जबाब पोलिसांनी नोंदवले. सगळ्या मुली मधूसाठी देवाकडे प्रार्थना करत होत्या आणि म्हणत होत्या, अशी धाडसी आणि हिंमतवाली मुलगी आपल्याला व्हायला हवी. त्याचबरोबर तन्वीरनेही तिची खूप मदत केली. 5 दिवसांनी मधूला शुद्ध आली. ती पूर्णपणे सुरक्षित होती. राजवीरने तिच्या अंगाला हात लावला नव्हता. दरम्यान राजवीरनेही आपल्या सर्व गुन्ह्याची कबुली दिली. तोही मधूच्या धाडसाचे कौतुक करत होता. तन्वीरने मधूला लग्नासाठी प्रपोज केले. मधूच्या आईलाही ऐकून खूप आनंद झाला. प्रत्येक मुलीने आपली इज्जत आणि मर्यादा सांभाळावी, वेळेत सावध राहून पोलिसांना समावेश करावा. मधूने असंच केलं आणि त्यामुळे गुन्हेगारांना त्यांच्या योग्य ठिकाणी पोहोचवले गेले. नंतर मधूने तन्वीरशी लग्न केले आणि दुसऱ्या कंपनीत आपली नोकरीही पुन्हा सुरू केली. जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि हो, जर तुम्ही अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. पुन्हा भेटू उद्याच्या एका नवीन आणि रोचक कहाणीसोबत. माझ्यावर तुमचे प्रेम आणि विश्वास असंच राहू द्या. सर्वांना माझ्या प्रेमाने भरलेला नमस्कार.